हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद या ग्रंथाचा मंत्र 12वा आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रील प्रभुपादांनी त्यावर भाषांतर आणि तात्पर्य लिहिलं आहे. त्यामुळे हा जो श्लोक आहे तो आपल्याला समजण्यासाठी खूप मदत होणार आहे. कारण हे जे उपनिषदांमधले मंत्र आहेत त्यांचं संस्कृत इतकं कठीण असतं आणि त्याचे अर्थ आहेत ते आपण आपल्या बुद्धीने जाणू शकत नाहीत. अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमानेच आपण हे सगळे अर्थ, हे ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि त्यामुळे श्रील प्रभुपादांची आपल्यावर सगळ्यांवर कृपा आहे की त्यांनी इतके कष्ट घेऊन हे इतके कठीण जे ग्रंथ आहेत ते आपल्याला समजेल अशा भाषेत तात्पर्य लिहून ठेवलेली आहेत. तर प्रभुपादांना आपण धन्यवाद देऊया आणि हा मंत्र 12वा वाचण्याचा प्रयत्न करूया. अंधम तमः प्रविशन्ति ये असंभूतिम उपासते ततो भूय इव ते तमो य उ संभूत्याम रतः. जे देवी देवतांची पूजा करतात ते गहन अंधकारात प्रवेश करतात व निर्विशेष ब्रह्माचे उपासक त्याहूनही गहन अंधकारात प्रवेश करतात. तर जसं 9वा, 10वा आणि 11वा श्लोक यामध्ये चर्चा झाली होती. 9व्यामध्ये सांगितलं होतं असे लोक आहेत ते नरकात जातात, आणखीन दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते गहन अंधकारात जातात. तर ते काय, मग आपण बघितलं 10व्या श्लोकामध्ये सांगितलं गेलं की विद्येमुळे एक प्रकारचा परिणाम होतो, अविद्येमुळे एक प्रकारचा दुसऱ्या प्रकारचा परिणाम होतो. आणि 11व्या श्लोकामध्ये सांगितलं की विद्या आणि अविद्या एका वेळी जाणतो जो माणूस त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तो मुक्त होतो आणि अमरत्वाचा पूर्ण वरदानाचा आनंद उपभोगू शकतो. तर तसे जसे 9, 10, 11 हे श्लोक होते तसेच हे 12, 13, 14 यांचा असाच सेम ग्रुप आहे. जसं 12व्यामध्ये म्हटलंय की देवतांची पूजा केली तर ते गहन अंधकारात जातील आणि जे निर्विशेष ब्रह्माचे उपासक आहेत ते आणखीन गहन अंधकारात प्रवेश करतील. आणि 13व्यामध्ये म्हटलंय की भगवंतांचं पूजन केलं तर एक प्रकारचं फळ मिळेल आणि भगवंतांना सोडून इतर कोणाचं भजन केलं, इतर कोणाची पूजा केली तर दुसऱ्या प्रकारचं फळ मिळेल. आणि 14वा श्लोक आहे, 14वा मंत्र आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याला दोन्ही माहिती पाहिजे की भगवंतांची भक्ती केल्याने काय होतं आणि देवता किंवा इतर कोण आहेत त्यांच्याबद्दल जाणण्यामुळे काय होतं. जे दोन्ही ज्या संकल्पना आहेत, भगवंत कोण आहेत, भगवंतांचं नाम रूप गुण लीला हे काय आहे, आणि भगवंतांनी हे जे बनवलेलं आहे सगळं भौतिक प्राकट्य, हे दोन्ही मनुष्याला माहिती पाहिजे. हे जेव्हा तो जाणतो आणि जेव्हा भक्ती करतो हे सगळं जाणून, तेव्हा तो भगवंतांच्या नित्यधामात जाऊन आनंद व ज्ञानाचे शाश्वत जीवन उपभोगू शकतो. तसे हे दोन समान हे असे गट आहेत जे आपल्याला माहिती देत आहेत. तर दोन प्रकारचे एक चर्चा केली 9, 10, 11 मध्ये आपण विद्या अविद्येची, आणि आता 12, 13, 14 मध्ये वेगळी तशाच टाईपच्या चर्चा करणार आहोत. तर या भाषांतरात आपण जाणलं की देवी देवतांची जी पूजा जे करतात ते गहन अंधकारात प्रवेश करतात. आपण एक तर पहिलेच जाणलं होतं की जे कारणोदकशाही विष्णू आहेत, जे कारण समुद्रामध्ये पहुडलेले आहेत, आणि जेव्हा ते श्वास बाहेर टाकतात तेव्हा त्यांच्या शरीरातनं लाखो करोडो ब्रह्मांड त्यांच्या रोमछिद्रातनं बाहेर पडतात. आणि हे प्रत्येक ब्रह्मांड आहेत त्यांना कसे आहेत, पंचमहाभूतांचं आवरण आहे, कव्हर आहे. आणि हे ब्रह्मांड कसं आहे, एक नारळ जसा असतो तसं असं बंदिस्त आहे. नारळाची कशी करवंटीशी वरचं आवरण कसं कडक मजबूत असतं
तसं ह्या ब्रह्मांडांचं आवरण आहे. आणि आत जसं काय एवढं आवरण असल्यामुळे जरी भगवंतांच्या शरीराचा प्रचंड प्रकाश या आध्यात्मिक जगतातनं बाहेर पडतो आहे, तरी हे ब्रह्मांड जे आहे ते पूर्णपणे पॅक बंद आहे, जसं नारळ बंद असतो तसा. त्यामुळे आत एकदम अंधकार आहे, अंधार आहे तिथे. म्हणून भगवंतांच्या कृपेने प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रकाश मिळण्यासाठी भगवंतांनी सूर्य चंद्राची योजना करून ठेवलेली आहे. तर या ब्रह्मांडामध्येच राहणं ह्याला काय म्हणतात, जे ब्रह्मांड अंधकारमय आहे त्यातच राहणं ह्याला अंधकारात राहणं असं म्हणतात. तर या श्लोकामध्ये या भाषांतरात आपण जाणतोय की अगदी जे देवी देवतांची पूजा करणार, तर देवी देवतांची पूजा केल्यावर देवी देवतांच्या लोकात जाणार. देवी देवतांचा लोक कुठे आहे? स्वर्गलोक. स्वर्गलोक याच ब्रह्मांडात आहे. त्यामुळे देवतांची पूजा केली तरी याच ब्रह्मांडात राहायला लागणार आहे. आणि हे जर निर्विशेष ब्रह्माचे उपासक आहेत, ते स्वतःही त्यांना आध्यात्मिक नीट ज्ञान नाहीये आणि ते इतरांनाही चुकीचं मार्गदर्शन करतात. तर अशा चुकीच्या कार्यामुळे त्यांनाही गहन अंधकारात प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यांचं काय होणार आहे ते आपण तात्पर्यात नीट डिटेल्स वाचूया. तर आता तात्पर्य वाचायला सुरुवात करूया. ज्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसते त्यांच्या संदर्भात असंभूती हा शब्द वापरला जातो. तर हा जो आपण श्लोक बघतोय 12वा श्लोक, त्याचा अगदी शेवटचा शब्द आहे बघा, असंभूतीम उपासते. त्याबद्दल प्रभुपाद सांगतात. असंभूती म्हणजे काय आहे? ज्यांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाहीये. संभूती म्हणजे काय? भगवंत जे पूर्णपणे स्वतंत्र आहेत. भगवंतच केवळ कसे आहेत? स्वराट आहेत, स्वतंत्र आहेत, स्वयंपूर्ण आहेत. भगवंतांना कोणत्याही गोष्टीसाठी, कोणत्या गोष्टीची निर्मिती करायला किंवा काही प्राप्त करायला, सुखी व्हायला, आनंदी व्हायला भगवंत कोणावरही अवलंबून नसतात. भगवंत स्वराट आहेत, स्वतंत्र आहेत, आत्माराम आहेत. भगवंत कोणावरच अवलंबून नाही आहेत. सर्व गोष्टी भगवंतांपासून प्रकट होतात आणि सर्व गोष्टी भगवंतांच्या शक्ती, सगळं काही भगवंतांवर अवलंबून आहे. असे भगवंत पूर्णपणे स्वतंत्र आहेत. अशा भगवंतांविषयी सांगणारा हा भगवद्गीतेचा 10.2 श्लोक प्रभुपाद इथे रेफरन्स साठी देत आहेत. ते म्हणतात, या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षय अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवता तसेच महर्षीही जाणत नाहीत. न मे विदुः, ते जाणू शकत नाहीत. का? कारण मीच सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ आहे. सर्वांचे सर्व कारण भगवंत आहेत. भगवंतांमधूनच सगळं काही प्रकट झालेलं आहे. पुढे वाचते, भगवान श्रीकृष्ण सर्व देव, महर्षी, योगी यांना प्रदान केलेल्या शक्तींचे उगमस्थान आहेत. केवळ भगवंतांनी देवतांना आणि महर्षींना प्रकटच केलेलं नाहीये, तर त्यांना जी कार्यासाठी शक्ती ही भगवंतांकडूनच आलेली आहे. देवतांकडे प्रचंड शक्ती असल्या तरी त्या सगळ्या शक्ती आहेत त्यांना मर्यादा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या अंतरंगा शक्तीने मानव सदृश रूपात कसे अवतरित होतात हे देवतांना समजणे अत्यंत कठीण आहे. भागवतमचा जर 1.1.1 हा पहिला श्लोक जर बघतोय आपण, तर त्यामध्ये श्रील व्यासदेव म्हणतात की हे देवताही भ्रमित होत असतात. भगवंतांना जाणणं काही सोपं नाहीये. पुढे प्रभुपाद हे ऋषीगणांविषयी सांगतायत, तत्वज्ञानी आणि ऋषी मुनींविषयी. ते वाचूया. अनेक तत्वज्ञानी आणि ऋषी आपल्या अल्पबुद्धीच्या जोरावर सापेक्ष सत्यापासून परम सत्य वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. आपण नेहमी जाणलं पाहिजे की आपण आपल्या बुद्धीने भगवंतांना जाणू शकत नाहीत. भगवंतांनी कृपा केली, भगवंतांनी आपल्या भक्तांना असं मार्गदर्शन केलं आणि त्या भक्तांनी आपल्याला समजवलं तरच आपल्याला भगवंत समजू शकतील.
नाहीतर आपल्या प्रयत्नाने, आपल्या एवढीशा बुद्धीने भगवंतांना जाणणं केवळ अशक्य आहे. तसे हे जे अनेक अनेक तत्वज्ञानी आहेत, जे काय वेद वाचतात, हे जे ऋषीमुनी आहेत, ते सुद्धा त्यांची जी छोटीशी बुद्धी आहे, अल्पबुद्धी, या जोरावर सापेक्ष सत्यापासून परम सत्य वेगळे करायचा प्रयत्न करतात. आता सापेक्ष सत्य म्हणजे काय, हे जर तुम्हाला कोणाला वाचायचं असेल तर चैतन्य चरितामृत जे आहे त्याच्या आदी लीलाचा 1.54 या श्लोकामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तुम्ही वाचू शकता, त्याचद्वारे मी हे सगळं सांगते तुम्हाला. तर त्यामध्ये दिलंय की सापेक्ष सत्य म्हणजे माया, भौतिक प्रकृती. तर हे जे तत्वज्ञानी आणि ऋषी गण आहेत ते काय करतात, सापेक्ष सत्यापासून परम सत्य वेगळे करायचा प्रयत्न करतात. परम सत्य भगवंत आहेत, तर परम सत्याला ते वेगळे करायचा प्रयत्न करतात. म्हणजे काय, ते पुढच्या 3 ओळी वाचूया आणि मग आपल्याला नीट समजणार आहे. यामुळे त्यांना फार तर परम सत्याची नकारात्मक निर्विशेष संकल्पना समजून येते, परंतु परम सत्याच्या सकारात्मकतेचा मागमूसही हाती लागत नाही. तर आता ते जेव्हा भगवंत परम सत्याला जाणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना ते काय करतात, नकारात्मक संकल्पना समजते त्यांना. कशा रीतीने नकारात्मक संकल्पना समजते यासाठी एक उदाहरण देते म्हणजे समजेल. म्हणजे आता समजा माझ्या समोर एक व्यक्ती आहे आणि मी म्हटलं तुम्हाला कोणतं फळ आवडतं, तर त्यांनी मला उत्तर दिलं. समजा मला चिकू नाही आवडत, मला पेरू नाही आवडत, मला संत्र नाही आवडत, मला मोसंबी नाही आवडत, मला पपनस नाही, अननस नाही, हे नाही आवडत, ते नाही आवडत, हे सगळं माहिती दिली. पण त्यामुळे त्यांना काय कोणतं फळ आवडतं हे मला समजू शकेल का? नाही. तशाच रीतीने हे जे तत्वज्ञानी गण आहेत ते काय करतात, नकारात्मक हे जे आहे ना निर्विशेष संकल्पना ते समजतात. म्हणजे काय आहे, ते म्हणतात न इति हे म्हणजे भगवंत नाहीयेत, न इति हे म्हणजे पण भगवंत नाहीयेत. अशा रीतीने प्रत्येक गोष्टीचा ते अभ्यास करतात. न येती हे जोडलं तर होतं नेती नेती. अशा रीतीने ते काय म्हणतात, नकारात्मक संकल्पना विचार करतात. त्यामुळे जे भगवंतांचे जे सकारात्मक रूप आहे ते त्यांना काहीच कळत नाही. परम सत्याची नकारात्मक दृष्टिकोनातून केलेली व्याख्या ही पूर्ण व्याख्या नव्हे. परम सत्य भगवंतांची नकारात्मक दृष्टिकोनातून जी व्याख्या आहे ती भगवंतांविषयी पूर्ण काही सांगू शकत नाही. या नकारात्मक व्याख्यांमुळे प्रत्येक जण स्वतःचीच संकल्पना निर्माण करतो. हे अशा रीतीने हे नाही ते नाही परम सत्य मग आहे काय, त्यामुळे प्रत्येक जण आपल्या बुद्धीनुसार संकल्पना करत असतो. अशा प्रकारे एखाद्याला वाटते की परम सत्य निराकार व निर्गुण आहे. त्याला काय वाटतं, परम सत्य म्हणजे त्याला आकार नाही आणि निर्गुण कोणतेही गुण नाही. नकारात्मक गुण म्हणजे सकारात्मक गुणांची विरुद्ध बाजू असल्यामुळे ते देखील सापेक्षच असतात. आता हे वाक्य काय ते नीट समजून घेऊया. नकारात्मक गुण म्हणजे काय म्हटलंय, परम सत्य निराकार आहे. निराकार आहे म्हणजे काय आहे, परम सत्याला आकार नाहीये असं. तर म्हणजे जे परम सत्य आहे, जे भगवंतांच्या शरीरातनं जे तेज येतं त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. ती ब्रह्मज्योती म्हणजे एक प्रकाश आहे. तर प्रकाश असतो त्याला आकार नसतो, बरोबर. जसं आपल्या शरीराला आकार आहे, माझ्या समोर एक टेबल आहे त्याला आकार आहे, तसा प्रकाशाला आकार नसतो. म्हणून ह्या लोकांची संकल्पना काय आहे, परम सत्य म्हणजे प्रकाश आणि प्रकाशाला आकार नाही म्हणून परम सत्याला आकार नाही, म्हणजेच निराकार आहे असं ते म्हणतात. दुसरं आहे निर्गुण. त्यांना काय म्हणायचं असतं की प्रकाशाला कुठचे गुण असणार आहेत, बरोबर. जसं आपण म्हणतो की हा व्यक्ती गुणवान आहे, हा दयाळू आहे, हा सगळ्यांना मदत करणारा आहे. तर जर निराकारच म्हटलं तर त्याला गुण कुठचे असणार असं त्यांना म्हणायचं असतं. पण खरं कसं आहे, जसं आपण जाणून घेतलं की निराकार हे तत्व काय आहे, भगवंतांच्या शरीरात येणाऱ्या प्रकाशाला निराकार म्हटलं आहे. तसं निर्गुण म्हणजे खरं काय आहे, भगवंतांची जी भौतिक प्रकृती आहे
तिचे 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण आणि सतोगुण. तर भौतिक प्रकृती ही भगवंतांच्या अधिपत्याखाली कार्य करते, म्हणून हे 3 गुण आहेत ते भगवंतांवर कधीही प्रभाव करू शकत नाहीत, प्रभाव टाकू शकत नाहीत. अशा रीतीने भगवंतांना निर्गुण असं म्हटलं जातं. अशा रीतीने इथे म्हटलंय की हे जे नकारात्मक गुण आहेत ते सकारात्मक गुणांची विरुद्ध बाजू असल्यामुळे ते देखील सापेक्षच असतात. सापेक्ष असणं म्हणजे अवलंबून आहेत ते. म्हणजे जेव्हा सकारात्मक गुण आहेत, जे भगवंतांमध्ये जे गुण आहेत, भगवंत गुणवान आहेत, भगवंतांचे अनेक अनेक आपण गुण जे पाहिले, जे 4था श्लोक आणि 5व्या श्लोकामध्ये भगवंतांविषयी खूप सारं सांगितलेलं आहे भगवंतांच्या महानतेबद्दल. 8व्या श्लोकामध्येही 8व्या मंत्रामध्येही भगवंतांच्या खूप शरीराचं वगैरे वर्णन केलेलं आहे. तर अशा रीतीने जेव्हा नकारात्मक बोललं जातं ती काय आहे, सकारात्मक गुणांची विरुद्ध बाजू आहे. नाही नाही असं म्हणून, हे नाहीये भगवंतात, ते नाहीये असं म्हणतानाच ते काय आहे, ते देखील सापेक्षच असतात. म्हणजे जे काय बोललंय ते भगवंतांवरच अवलंबून आहे. जे काय आहे, ज्या गोष्टींबद्दल विचार केला जातो ते सगळे भगवंतांवरच अवलंबून असतात. परमसत्याची अशी कल्पना करून एखादा जास्तीत जास्त ब्रह्म किंवा भगवंतांच्या तेजापर्यंत जाऊ शकतो, परंतु पुरुषोत्तम भगवंतांपर्यंत तो प्रगती करू शकणार नाही. असा जर म्हणतो एखादा की परमसत्य म्हणजे निर्विशेष ब्रह्म आहे, ब्रह्मज्योती आहे, तर त्याचं तेवढंच ज्ञान होईल. त्याला आणखीन भगवंतांचे जे विविध गुण आहेत, भगवंतांबद्दलचं ज्ञान आहे, ते काही त्याला समजू शकणार नाही. मानसिक तर्क करणाऱ्या अशा लोकांना श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. निर्विशेष ब्रह्म हे भगवंतांच्या दिव्य देहातून निघणारे तेज आहे आणि परमात्मा हे भगवंतांचे सर्वव्यापी पूर्ण अंश रूप आहे, हे मुळीच माहीत नसते. हे मानसिक तर्क वितर्क करतात, त्यांची बुद्धी इथपर्यंत जातच नाही. त्यांना फक्त ते वैदिक ज्ञान वाचतात, त्यात अगदी पहिले शिकवलेलं असतं तेवढं घेतात आणि त्याच्या पुढे ते काही ज्ञान घ्यायला जात नाही. तर त्यामध्ये सुरुवातच दिलेलं आहे की भगवंतांच्या शरीरातनं हा जो म्हणजे जे ब्रह्मज्योती आहे ती काय आहे, हे परमसत्य आहे. परमसत्याचा साक्षात्काराचं ते पहिलं स्तर आहे, पण तेवढंच त्यांना ज्ञान आहे. त्यामुळे त्यांना परमात्मा रूप काय आहे आणि भगवान काय आहेत हे त्यांना काहीच माहीत नाही. तसेच त्यांना हेही माहीत नसते की श्रीकृष्णांचा दिव्य देह नित्य असून नित्य आनंद आणि ज्ञानाच्या दिव्य गुणांनी विभूषित आहे. ते फक्त प्रकाशावरच अडकून पडले आहेत. जसं आता सूर्यनारायण आहेत आकाशात, तर नुसतं ते काय प्रकाशालाच मानतात, पण सूर्य गोल आहे, म्हणजे सूर्यमंडल जे दिसतं आपल्याला ते आहे सूर्यलोक, आणि त्यामध्ये बसलेले सूर्यनारायण देव आहेत हे तो जाणू शकत नाही. त्याप्रमाणे हे जे निर्विशेषवादी आहेत ते फक्त ब्रह्मज्योतीलाच जाणतात, बाकी भगवंतांविषयी आणखीन त्यांना काहीही जाणीव नाहीये. त्यामुळे भगवंत जे सच्चिद आनंदमय विग्रह रूप आहे ह्यांचं त्यांना ज्ञान नाही. परावलंबी देव आणि महर्षी चुकीने त्यांना एक शक्तिशाली देवता समजतात आणि भगवंतांच्या ब्रह्मतेजालाच परमसत्य समजतात. परंतु विशुद्ध भक्तिभावाने श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे भगवंतांचे भक्त जाणतात की श्रीकृष्णच पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि त्यांच्यापासूनच सर्व काही उत्पन्न होत असते. असे भक्त प्रत्येक वस्तूचे स्रोत भगवान श्रीकृष्णांची सतत प्रेममयी सेवा करतात. तर आपण जाणून घेऊया की जे देव आहेत ते कसे आहेत. इथे दिलाय ते पहिल्या आपण जेव्हा वाचला नमे विदु सुरगणा त्यामध्येच सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्ण हे सर्व देव महर्षी योगी यांना प्रदान केलेल्या शक्तीचे उगमस्थान आहेत. म्हणजेच काय आहेत, भगवंतांपासूनच हे सगळे आलेत, देवता महर्षी सगळे जीव सगळं भगवंतापासून आलंय आणि सगळे जीव आहेत ते भगवंतांवर अवलंबून आहेत. सर्व शक्ती पण भगवंतांवर अवलंबून आहेत.
देवताही, जे काही देवतांचं पूजन करणारे, देवतांची उपासना करणारे जे उपासक आहेत, त्यांना ज्या काही गोष्टी प्रदान करतात तेही त्यांना स्वतःच्या शक्तीने देता येत नाही. देवतांना भगवंत सगळं काही पुरवतात. तर अशा रीतीने सर्व बाबतीत परावलंबी असलेले हे देव आणि परावलंबी असलेले हे महर्षी हे भगवंतांना जाणू शकत नाहीत. भगवंतांना परम सत्याला जाणताना ते काय म्हणतात, ही जे तेज येतंय बाहेर ते म्हणजेच परम सत्य आहे. मात्र भगवंतांना कोण जाणू शकतं? सांगितलं, जे भगवंतांची प्रेममयी सेवा करतात असे भक्तच फक्त भगवंतांना जाणू शकतात. ते भक्त जाणतात की सर्व गोष्टी आहेत, सर्व वस्तू आहेत, त्यांचे स्रोत उगम भगवंत आहेत. भगवद्गीतेत 7.20 आणि 23 मध्ये असे सांगण्यात आले आहे की, आता ह्या तात्पर्यामध्ये पुन्हा 7.23 ह्या श्लोकाचा रेफरन्स येतो. तर 20 आणि 23 हे दोन्ही श्लोक मी वाचते एकाच वेळी. 7.20 कामस्तेस्तेरितज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियमास्ताय प्रकृत्या नियतः स्वया. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. आणि 23वा श्लोक आहे, अंतवंतु फलम तेषां तद्भवति अल्पमेधसां देवान् देवयज यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित आणि अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण भगवंत म्हणतात माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. तर अशा रीतीने या श्लोकांबद्दल सांगताना प्रभुपाद पुढे तात्पर्यात लिहितायत, इंद्रिय तृप्तीच्या प्रबळ इच्छेने प्रेरित, केवळ निर्बुद्ध आणि मायेने प्रभावित झालेले, तात्पुरत्या समस्यांच्या तात्पुरत्या समाधानाकरता देवी देवतांची पूजा करतात. हे जे लोक आहेत त्यांना कसं आहे, आम्हाला इच्छा खूप आहे, त्यांना इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे आणि मायेच्या प्रभावात आहे आणि त्यांना पटापट सगळं पाहिजे, वेळ घालवायचा नाहीये त्यांना. सगळ्या ज्या समस्या आहेत त्याचं आम्हाला थोडस समाधान पाहिजे, तात्पुरतं समाधान. त्यासाठी ते देवी देवतांना शरण जातात, त्यांची पूजा करतात. हा जो जीवात्मा आहे तो भौतिक जंजाळात सापडला आहे, त्याची या भौतिक बंधनातून कायमची सुटका करून त्याला आध्यात्मिक स्तरावर शाश्वत समाधान द्यावे लागते. तर खरं काय आहे, थोड्या कारणासाठी, थोड्या वेळ सुखासाठी हे जीवात्मे देवी देवतांकडे जातात, पूजन करतात. पण सत्य परिस्थिती आहे की इथून जर बाहेर पडायचं असेल तर त्यांनी आध्यात्मिक स्तरावर येऊन जी भक्ती केली पाहिजे, शाश्वत समाधान प्राप्त केलं पाहिजे. तर कशी आहे ही भक्ती, कसा आहे तो स्तर? या स्तरावर नित्य आनंद जीवन आणि ज्ञानाचे अस्तित्व असते. तर हे जे आहे म्हणजे काय आहे, मनुष्याने आपलं शारीरिक स्तरावर तो जगतो आहे, तर त्याला जेव्हा भक्ताचं मार्गदर्शन मिळतं तेव्हा तो जाणतो मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद आहे. सत म्हणजे काय आहे, नित्य आयुष्य आहे, माझं जीवन आहे. चित म्हणजे मला ज्ञान आहे आणि आनंदमय आहे, असा मी भगवंतांचा अंश आहे. जे भगवंत सच्चिदानंद विग्रह आहेत त्यांचाच मी अंश आहे आणि हे जाणून भगवंतांची भक्ती करणं हे माझं कर्तव्य आहे आणि तो भक्ती करतो. तर त्यामुळे काय, त्याला असं आध्यात्मिक स्तरावर तो राहू शकतो. म्हणून पुढे वाचते, श्री ईशोपनिषदचा असा उपदेश आहे की आपल्या समस्यांचे तात्पुरते समाधान प्राप्त करण्याकरिता परावलंबी देवतांची पूजा करण्याची गरज नाही, कारण या देवी देवता केवळ तात्पुरते वरदान देऊ शकतात. त्याऐवजी आपण सर्व आकर्षक परमपुरुषोत्तम श्रीकृष्णांची आराधना करावी. भगवंत आपल्याला भवबंधनातून पूर्णपणे मुक्त करून भगवत धामाची प्राप्ती करण्याचे वरदान देऊ शकतात. त्यामुळे आपण जाणलं पाहिजे की अशी देवी देवतांची तात्पुरते वरदान घेऊन मी काय करणार.
ही वरदानं भगवंतांकडूनच घेऊन ते आपल्याला देत आहेत. त्यापेक्षा मी डायरेक्ट भगवंतांनाच शरण गेलं पाहिजे, आराधना केली पाहिजे. जे असे भगवंत आहेत जे मला या भवबंधनातून, या सर्व दुःखांतून कायमचे मुक्त करू शकतात. आणि भगवंत आपल्या सगळ्यांना भगवत धामाची प्राप्ती करण्यासाठी वरदान पण देऊ शकतात. पुढे प्रभुपाद हा जो 7.23 जो श्लोक वाचला होता त्याच्याबद्दल डिटेल्स सांगतायत. भगवद्गीतेत 7.23 मध्ये म्हटले आहे, देवतांची पूजा करणारे लोक त्या विशिष्ट देवतांच्या ग्रहावर जाऊ शकतात. चंद्राची पूजा करणारे चंद्रावर जाऊ शकतात, सूर्याची पूजा करणारे सूर्यावर जाऊ शकतात, इत्यादी. म्हणजे एवढं आणखीन जो ज्या देवतेची पूजा करेल तो त्या देवतेच्याकडे जाईल. आधुनिक शास्त्रज्ञ आता अंतराळ यानाच्या सहाय्याने चंद्रावर जाण्याचे धाडस करीत आहेत. परंतु या प्रयत्नात खरे तर नवीन असे काहीच नाही. प्रत्येक जणाला इच्छा आहे उच्च लोकात जावं. तशी हे अंतराळ यान वाले जे शास्त्रज्ञ आहेत तेही तेच विचार करत आहेत. विकसित चेतनेमुळे मनुष्य प्राण्यात योग सिद्धीने, देव उपासनेने अथवा अंतराळ यानाने अंतराळाचा प्रवास करून अन्य ग्रहांवर पोचण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. 3 प्रकारे सांगितलंय. अंतराळात जाण्याची इच्छा आहे तर कसे जाऊ शकतात? योग सिद्धीने जाऊ शकतात, देवतांच्या उपासनेने, किंवा अंतराळ यानाने जाऊ शकतात. वेदांमध्ये असे सांगितले आहे की वरील 3 साधनांपैकी कोणत्याही एकाचा प्रयोग करून इतर ग्रहांवर जाता येते. परंतु सर्वात सामान्य मार्ग म्हणजे त्या ग्रहावरील देवतेची पूजा करणे. अशा पद्धतीने आपण चंद्रलोक, सूर्यलोक किंवा या ब्रह्मांडातील सर्वोच्च ग्रहावर अर्थात ब्रह्मलोकावरही जाऊ शकतो. तथापि परंतु भौतिक जगातील सर्व ग्रह ही तात्पुरती निवासस्थाने आहेत. आता हे सगळे भौतिक जगातील जे ग्रह आहेत, उच्च लोक आहेत, हे सगळे कसे आहेत? याच ब्रह्मांडात आहेत. ही ब्रह्मांड काय तात्पुरती राहणारी आहेत. जेव्हा कारणोदक्षाई विष्णू श्वास आत घेतील, सगळी ब्रह्मांड पुन्हा त्यांच्या रोमछिद्रामध्ये जाऊन विराजमान होणार आहेत तिकडे. त्यामुळे म्हटलंय की सगळे जे ग्रह आहेत ते तात्पुरती निवासस्थानं आहेत. वैकुंठ लोक हेच एकमात्र नित्य आहे. आपल्याला तर नित्य ठिकाणी जायचंय, शाश्वत ठिकाणी जायचंय, तर ते आहे वैकुंठ लोक. वैकुंठ लोक परव्योमात आढळतात. तर आपले सगळे जे आपण ही बघितलं, एका ब्रह्मांडात आपण आहोत, अशी असंख्य ब्रह्मांड आहेत. ती कारण उदक समुद्रामध्ये आहेत, तरंगता आहेत. तर हे सगळं काय आहे? भौतिक जगत आहे. आणि भौतिक जगाच्या वर पलीकडे काय आहे? आध्यात्मिक जगत आहे, आध्यात्मिक आकाश आहे. व्योम म्हणजे आकाश आणि परव्योम म्हणजे आध्यात्मिक आकाश, जे पर आहे, श्रेष्ठ आहे, उच्च ठिकाणी आहे. वैकुंठ लोक परव्योमात आढळतात आणि तेथे भगवंतांचे प्रत्यक्ष स्वामित्व असते. तिथे भगवंत निवास करतात. भगवद्गीतेत 8.16 मध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. प्राकृत जगातील अत्युच्च ब्रह्मलोकापासून सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाचीच स्थाने आहेत. आता हे जे प्राकृत म्हणजे हे जे भौतिक जगत आहे त्यामध्ये अगदी उच्च लोक आहे ब्रह्मलोक, अगदी खालचा लोक आहे पाताळ लोक. कुठचंही जर स्थानात गेलं तरी काय आहे, कुठचाही जो लोक आहे, ब्रह्मलोक आहे, स्वर्गलोक आहे, सगळीकडे काय दुःखाची स्थानं आहेत. का? कारण इथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतात. परंतु हे कौंतेया, भगवंत म्हणतात, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधी जन्म घ्यावा लागत नाही. इथे कसं आहे, जरी तो स्वर्गात गेला तरी त्याची पुण्य पूर्ण संपली की त्याला पुन्हा पृथ्वी लोकात यावं लागतं. पण जर भगवंत काय म्हणतात, जर तो माझ्या धामात आला, वैकुंठ लोकात आला, गोलोक वृंदावन मध्ये पोचला, तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही.
तर हे आपल्याला सगळं समजलं. आता कसं हे जे गहन अंधकारात जात आहेत ना, पहिला जो भाषांतर वाचलं त्याबद्दल प्रभुपाद समजवतात. श्री ईशोपनिषद दाखवून देते की देवतांची पूजा करून त्यांच्या ग्रहावर राहणारा मनुष्य सुद्धा ब्रह्मांडाच्या या गहन अंधकारमय प्रदेशातच राहत असतो. ज्याप्रमाणे नारळावर जाड कवच असते व आत अर्धे पाणी असते, त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड महाभूतांनी झाकलेले आहे. पंचमहाभूतांचं आवरण आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश असं हे काय पंचमहाभूताने झाकलेलं आहे ब्रह्मांड. ब्रह्मांडाचे आवरण पूर्णपणे हवाबंद असल्यामुळे त्यामधील अंधकार अत्यंत गहन आहे. गहन म्हणजे खूप डार्क आहे, खूप अंधकार आहे. म्हणून प्रकाशासाठी सूर्य आणि चंद्राची त्या ठिकाणी गरज असते. या ब्रह्मांडाच्या बाहेर, हे ब्रह्मांडांच्या बाहेर म्हणजे कुठे आहे? वरती ब्रह्मांड आहेत, आतमध्ये आपण आहोत, आणि ब्रह्मांडांच्या बाहेर प्रचंड आणि अमर्यादित असा ब्रह्मज्योतीचा विस्तार आहे आणि त्यात वैकुंठ लोक असतात. ब्रह्मज्योतीतील सर्वात उच्च आणि महान ग्रह म्हणजे कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावन. या ग्रहावर स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचा निवास आहे. भगवंत गोलोक वृंदावनात आहेत, आध्यात्मिक जगतातील सर्वोच्च स्थानात आहेत आणि भगवंतांच्या शरीरातनं नित्य प्रकाश बाहेर पडत असतो. त्यामध्येच सगळे हे वैकुंठ लोक आहेत आणि हा जो प्रकाश आहे त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. तर भगवंत अशा निजधामामध्ये या भगवंतांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा निवास गोलोक वृंदावन येथे आहे. भगवंत आपले निजधाम कधीच सोडत नाहीत. निज म्हणजे स्वतःचं धाम कधीच सोडत नाहीत. आपल्या नित्य पार्षदांबरोबर, सहकार्यांबरोबर भगवंत तेथे राहतात. तरी संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक जगतात त्यांची उपस्थिती असते. सगळं जे आध्यात्मिक जगत, सगळं भौतिक जगत हे भगवंतांपासूनच आलेलं आहे. सगळीकडे भगवंतांच्या शक्ती कार्य करता आहेत. त्यामुळे त्या शक्ती वाटे भगवंत सगळीकडे उपस्थित आहेत आणि प्रत्येक अणूमध्ये आणि प्रत्येक जीवामध्ये भगवंत परमात्मा रूपातही उपस्थित आहेत. चौथ्या मंत्रामध्ये हे सत्य अगोदरच प्रस्थापित केले आहे. सूर्याप्रमाणे भगवंत सर्वत्र उपस्थित आहेत. म्हणजे कसं आहे, सूर्य एका ठिकाणी आहे, प्रकाश मात्र सर्वत्र पसरतो तसं. आणि तरी देखील जसा सूर्य एकाच ठिकाणी स्थित असतो आणि आपल्या अविचलित कक्षेत स्थानबद्ध असतो, सूर्याची जी कक्षा आहे त्यातच तो राहतो, त्याचप्रमाणे भगवंत एकाच ठिकाणी निवास करतात. पुढे वाचूया. जीवनाच्या समस्या केवळ चंद्रावर किंवा त्याच्या उच्च किंवा खालच्या ग्रहावर जाऊन सुटू शकत नाहीत. तर जीवनाच्या समस्या कोणत्या आहेत? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी याला पुन्हा पुन्हा सामोरं जावं लागतं आहे. तर चंद्रलोकात गेल्यावर या समस्यातनं सुटणार आहोत का? नाही. कुठेच गेल्यावर या ब्रह्मांडामध्ये कुठेही फिरलो तरी या समस्या संपणार नाहीयेत. म्हणून श्री ईशोपनिषदाचा असा सल्ला आहे की या अंधकारमय ब्रह्मांडातील कोणत्याही ठिकाणी जाण्याविषयी चिंता करू नये, इच्छा करू नये, अपेक्षा करू नये. त्याऐवजी या अंधकारमय ब्रह्मांडातून बाहेर पडून प्रकाशमय भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करावा. इतकं सुंदर श्री ईशोपनिषद मार्गदर्शन करत आहे की तुम्ही भगवत धामात जाण्याचा विचार करा, प्रयत्न करा. आता अशी इच्छा तर आहे, पण या जगतामध्ये काही पाखंडी, खोटारडे, बदमाश असे अनेक लोक आहेत. त्याविषयी थोडंसं आता प्रभुपाद सांगतात. असे अनेक पाखंडी भक्त आहेत. म्हणतायत आम्ही भक्त, पण पाखंडी म्हणजे फसवे, पाषंडी पण म्हणतात त्यांना, जे केवळ नाव आणि प्रसिद्धीसाठी धार्मिक होतात. ते दाखवतात आम्ही धार्मिक आहोत, कारण त्यामुळे त्यांना समाजामध्ये मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते, आदर मिळतो आणि त्यासाठी ते म्हणतात आम्ही भक्त आहोत आणि धर्माचं पालन करतोय असं ते दाखवतात. अशा पाखंडी लोकांना या ब्रह्मांडातून बाहेर पडून
वैकुंठात जाण्याची इच्छा नसते. त्यांना इच्छा अजिबात नाहीये की इथून निघावं आणि वैकुंठात जावं. नाही, त्यांना अशी इच्छा नाहीये. त्यांना काय इच्छा आहे? इथेच राहायची इच्छा आहे. भगवंतांच्या पूजनाचे सोंग करून त्यांना आपली जगातील स्थिती जशी आहे तशीच सांभाळून ठेवायची असते. त्यांना इच्छा असतं, अरे इथेच आपण एन्जॉय करू, कुठे भौतिक जगत सोडून जायचं नाही. त्यांचं ध्येय आहे इथेच राहावं आणि जी आपल्याला मान सन्मान मिळतो आहे तेच मी सांभाळत आनंद घ्यावा. नास्तिक आणि निर्विशेषवादी प्रचारक अशा मूढ लोकांचे नेते होऊन नास्तिकवादाचा प्रचार करतात आणि त्यांना गहन अंधकारात पाठवतात. हे जे नास्तिक लोक आहेत, नास्तिक म्हणजे जे भगवंतांना मानत नाहीत, भगवंतांचा अधिकार मानत नाहीत, भगवंतांचं स्वामित्व मानत नाहीत. आणि निर्विशेषवादी म्हणजे काय? जे म्हणतात भगवंतांना नाही आकार, नाही रंग, नाही रूप, ते काय केवळ प्रकाश आहेत. असे जे प्रचारक आहेत ते बघतात, असे मूर्ख लोकांना बघतात, ते पाखंडी भक्त जे सांगितले अशा लोकांना हे प्रचारक बघतात आणि म्हणतात नास्तिकवाद म्हणजे केवळ प्रकाश आहे, ब्रह्मज्योत आहे, त्या ब्रह्मज्योतीबद्दल विचार करा, त्याच्यामध्ये मर्ज व्हा म्हणजे त्याच्यात विलीन होण्याचा विचार करा. अशा रीतीने काय हे नास्तिकवादाचा प्रचार करतात आणि त्यांना गहन अंधकारात पाठवतात. त्या लोकांना ते गहन अंधकारात पाठवतात. कसं ते पुढे प्रभुपाद आपल्याला समजावून सांगणार आहेत. पुढे वाचूया. नास्तिक लोक उघडपणे भगवंतांचे अस्तित्व नाकारतात व निर्विशेषवादी लोक भगवंतांच्या निराकार किंवा अव्यक्त स्वरूपावर जोर देऊन नास्तिकांना पाठिंबा देतात. नास्तिक तर भगवंतांना उघड नाकारतात आणि निर्विशेषवादी काय म्हणतात? हे जे परमसत्य ते कसं आहे? निराकार आहे, अव्यक्त रूप आहे, प्रकाश आहे असं सांगतात आणि नास्तिकांना ते पाठिंबा देत राहतात. आतापर्यंत श्री ईशोपनिषदात आपल्याला असा एकही मंत्र आढळलेला नाही की जेथे भगवंतांना नाकारण्यात आले आहे. परंतु भगवंत इतर सर्वांपेक्षा अधिक वेगाने धावू शकतात असा उल्लेख आहे. जे इतर ग्रहांच्या दिशेने धावत आहेत ते निश्चितच व्यक्ती आहेत आणि जर भगवंत त्या सर्वांपेक्षा अधिक वेगाने धावतात मग भगवंत निराकार कसे असू शकतात? भगवंतांना निराकार समजणे हे अज्ञानाचे दुसरे रूप होय. जर आपण म्हणतोय की भगवंत निराकार आहे तर काय आहे? ते अज्ञान आहे आणि ते परमसत्याविषयी अपूर्ण संकल्पनेमुळे उत्पन्न होत असते. भगवंतांविषयी पूर्ण ज्ञान नाहीये, त्यामुळे असं विचार प्रगट होत असतात. निराकार भगवंतांना मानलं जातं कारण ते अज्ञानी लोक आहेत. वैदिक आज्ञांचे उघड उल्लंघन करणाऱ्या निर्बुद्ध पाखंडी लोकांना आणि स्वतः भगवान असल्याचा दावा करणाऱ्यांना गहन अंधकारात प्रवेश करावा लागतो. कारण ते म्हणजे कोणते? हे जे पाखंडी निर्बुद्ध लोक आहेत ते स्वतःला भगवान म्हणतात, ते आपल्या अनुयायांची दिशाभूल करीत असतात. स्वतःलाही त्यांना ज्ञान नाही, अर्धवट ज्ञान ते इतरांना वाटतात आणि त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांची ते दिशाभूल करतात. ज्या मूर्ख लोकांना वेदांचे काहीच ज्ञान नसते त्यांच्यासमोर हे निर्विशेषवादी स्वतःला अवतार म्हणून घेतात. ज्यांना काही वेदांचं ज्ञान नाही त्यांना म्हणतात, त्यांना काहीतरी सिद्धी दाखवतात, करून राख काढतात, काहीतरी वस्तू काढतात हातातनं आणि त्या लोकांना आकर्षून घेतात. अशा मूर्खांकडे जर काही ज्ञान आढळलेस तर ते अज्ञानापेक्षा अधिक भयंकर असते. तर असे हे जे लोक आहेत, हे मूर्ख लोक आहेत, ते निर्विशेषवादी स्वतःला अवतार म्हणून घेतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, काही प्रकट करणारे असे सिद्धी पुरुष आहेत, ते कसे आहेत? ते योगी लोक आहेत. तेही काय म्हणतात? ते काही काळ योग करतात आणि त्यांना काही सिद्धी प्राप्त झाली, राखेतनं काही काढू शकले किंवा मुठीतनं राख काढले, तर जे अज्ञानी लोक आहेत ज्यांना काहीच माहित नाहीत त्यांना ते आकर्षण घेतात. तर इथे जे प्रकार सांगितले आहेत ते लोक कसे आहेत? निर्विशेषवादी आहेत, जे भगवंतांना आकार नाहीये असे म्हणणारे लोक, मात्र स्वतःला म्हणतात की आम्ही अवतार आहोत असं ते लोकांना सांगतात. आणि
त्यांना काहीच ज्ञान नाहीये आध्यात्मिक, पण त्यांच्याकडे जे ज्ञानाच्या अपेक्षेने लोक आलेत त्यांना काहीतरी चुकीचंच ते मार्गदर्शन करतात. अशा मूर्खांकडे जर काही ज्ञान असलेच तर ते अज्ञानापेक्षा अधिक भयंकर असते. अज्ञानी असतो माणूस, तो काही कमी चूक करेल, पण ज्याला चुकीचं ज्ञान आहे तो फार मोठी चूक करू शकतो. म्हणून म्हटलंय की या मूर्खांकडे काही ज्ञान असतं ते कसं असतं, अज्ञानापेक्षा अतिशय भयंकर असतं. हे निर्विशेषवादी शास्त्रोक्त नियमांप्रमाणे देवतांची सुद्धा पूजा करत नाहीत. शास्त्रांमध्ये काही विशिष्ट परिस्थितीत देवी देवतांच्या पूजनाची शिफारस केली आहे, परंतु त्याचबरोबर शास्त्रे असेही म्हणतात की हे करण्याचीही गरज नाही. तर वैदिक शास्त्र आहे त्याची रचना मनुष्य ज्या चेतनेमध्ये आहे त्या चेतनेपासून त्याला आणखीन वर वर नेण्यासाठी असते. तर ही जी देवतांची उपासना, ही जी उपासना कांडामध्ये वेदांमध्ये सांगितली आहे, त्यामध्ये काय असतं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ हे देवी देवता आहेत, त्यांची उपासना करा, नियमाने राहा, त्यांना माना. तर अशा रीतीने कोणालाच न मानणारा माणूस कमीत कमी या देवतांना मानायला लागतो, काही नियमाने जगतो, काही व्रतवैकल्य करतो, जीवनामध्ये एक नियमितपणा आणतो. आणि पुढे मात्र जसं तुम्ही आणखीन वेद वाचाल तर त्यामध्ये पुढे हेही दिलेलं आहे की ही देवतांची उपासना तुम्ही करू नका, कारण की जसजशी माणसाची चेतना उच्च होत जाते तसं या वेदांमध्ये संबंध ज्ञान, अभिधेय ज्ञान आणि प्रयोजन, भगवंत कोण आहेत, आत्मा कोण आहे, भगवंतांची आपलं नातं काय आहे ते प्रस्थापित करण्यासाठी अभिधेय म्हणजे भक्तीचा मार्ग काय आहे आणि प्रयोजन भगवंतांची भक्ती कशी प्राप्त करावी, हे सगळं मार्गदर्शन वैदिक शास्त्रामध्ये दिलंय. म्हणून म्हटलंय शेवटचं वाक्य की त्याचबरोबर शास्त्रे असेही म्हणतात की हे करण्याचीही गरज नाही, देवांची पूजा आता पुढे करू नका. असं जसं ज्ञान वरवर उच्च मिळत जातं तसं ते सांगितलेलं आहे वेदांमध्ये. भगवद्गीतेत 7.23 मध्ये स्पष्ट सांगितले आहे की देवतांची पूजा करून मिळणारे फळ कायम स्वरूपाचे नसते. देवतांकडून जे मिळतं फळ ते कसं आहे, या जीवनामध्ये राहील, त्याला प्रेयस असा संस्कृत शब्द आहे, जे कायम राहत नाही, तात्पुरतं असतं आणि तेही देवता स्वतःच्या शक्तीने देऊ शकत नाहीत. तर अशा रीतीने काय आहे, देवतांची पूजा करून मिळालेलं फळ कायम स्वरूपाचं नसतं. संपूर्ण भौतिक ब्रह्मांडच कायम स्वरूपाचे नसल्यामुळे या अंधकारमय भौतिक अस्तित्वात जे काही प्राप्त होतं ते देखील अनित्यच असतं. देवतांकडून मिळालेली ही गोष्ट कायम राहू शकत नाही. प्रश्न असा आहे की सत्य आणि नित्य जीवन कसे काय मिळवता येईल. प्रभुपाद म्हणतायत हे सगळं आपण अनित्य गोष्टींबद्दल जाणून घेतलं, आपल्याला तर पाहिजे कायम सच्चिद आनंद असं राहणारं हवंय, असं नित्य जीवन हवंय जे सत्य आहे. तर ते कसं मिळवता येईल, त्यासाठी आता मार्गदर्शन प्रभुपाद करतायत. केवळ भक्ती मार्गानेच भगवत प्राप्ती होत असते. आपल्या मानसिक विचाराने, स्पेक्युलेशन, तर्कवितर्काने आपल्याला कधीच भक्ती मिळू शकणार नाही. भक्ती मार्गानेच भगवत प्राप्ती होते. भगवंतांची प्राप्ती करायची असेल तर हा केवळ एकच उपाय आहे. भगवंत म्हणतात की जेव्हा एखादा भक्ती मार्गात भगवंतांना प्राप्त करतो तेव्हा तो जन्म मृत्यूच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो. तर भगवंतांना जेव्हा शरण गेलं जातं तेव्हा काय आहे, भगवंतांच्या भक्ती मार्गामध्ये हा जो भक्त आहे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनानुसार भक्ती करतो, भगवंतांचं नाम जप करतो आणि भक्ती पूर्ण झाल्यावर हे जे जन्म मृत्यू जरा व्याधीचं चक्र आहे त्यातनं तो मुक्त होतो. ज्ञान आणि वैराग्य हे भगवत सेवेचं फळ आहे आणि भवबंधनातून मुक्तीचा मार्ग यावरच अवलंबून आहे. तर जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतो अधिकृत आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली, तेव्हा आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळतं आणि या भौतिक जगताविषयीचं वैराग्य आपल्याला येतं आणि त्यामुळे भवबंधनातून मुक्तीचा मार्ग या ज्ञान आणि वैराग्यावर अवलंबून आहे, भगवंतांची सेवा करत राहिल्यावर अवलंबून आहे.
पुढे प्रभुपाद सांगतायत, तथाकथित धार्मिकांना वास्तविक ज्ञानही नसते आणि भौतिक व्यवहारापासून विरक्तीही नसते. हे जे तथाकथित खोटारडे जे धार्मिकपणाचा बुरखा घातलेले लोक आहेत, त्यांना आध्यात्मिक ज्ञान नाही, भगवंतांविषयी काहीच माहीत नाही, आणि हे जे भौतिक व्यवहार भौतिक गोष्टी आहेत त्यांपासून ते अनासक्तही झालेले नाही आहेत, विरक्तीही नाही आहे. कारण त्यांच्यापैकी बहुतेकांना भवबंधनाच्या सोनेरी बेड्यांमध्ये बद्ध होऊन समाज कल्याण कार्यांनाच धर्मतत्वे समजून त्यांच्या सावलीत खुशाल राहावेसे वाटते. तर एक आपण जाणलं पाहिजे की 3 माणसं माझ्या समोर आहेत. एकाला लोखंडाची बेडी आहे, दुसऱ्याला चांदीची बेडी आहे आणि तिसऱ्याला सोन्याची बेडी आहे. जरी बेडी वेगवेगळ्या धातूची असली तरी महत्वाचं काय आहे, सगळे बंधनात आहेत. तर असे हे जे लोक आहेत जे धार्मिकतेचा आव आणतायत, त्यांना हे जे इकडे या जगतामध्ये ते काय धार्मिक असण्याचा शो करतात आणि ते इथे समाज कल्याणाची कार्य करतात. लोक त्यांना मान देतात, मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते, गवगवा होतो, पेपरात बातम्या येतात, आणि याच सगळ्यामध्ये ते अतिशय त्यांना वाटतं मी या ज्या मला आदर देत आहेत त्या सावलीमध्ये मी खुशाल राहीन, मला इथे महान म्हटलं जातं, इथेच मी राहीन. पण कर्मबंधनात अडकतायत, साखळी बेड्या पडतायत हे त्यांना कळत नाही. सोन्याची बेडी आहे ना, मग ते खुश होतात. उथळ धार्मिक भावनांचे प्रदर्शन करून ते भक्तीचा आव आणतात आणि त्याच वेळी सर्व प्रकारचे अनैतिक कार्य करीत असतात. अशा प्रकारे त्यांना आध्यात्मिक गुरु व भक्त म्हणून लौकिक मिळतो. तर असे हे जे लोक आहेत ते खोटे खोटे धार्मिक भावनांचं प्रदर्शन करतात, भाऊक होतात, भक्तीचा आव आणतात, लोकांना दाखवतात की आम्ही इतके महान भक्त आहोत, आणि त्याच वेळी साईड बाय साईड बाजूला अनैतिक वाईट जी कार्य आहेत ती सुद्धा करत असतात. जगामध्ये त्यांना आध्यात्मिक गुरु, महान भक्त असा लौकिक मिळतो, मान सन्मान मिळतो. या धार्मिक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकृत आचार्यांबद्दल काहीच आदर वाटत नाही. असे हे जे लोक बदमाश आहेत, फसवणारे आहेत, धार्मिक तत्व खरे जे धार्मिक तत्वांचं जे उल्लंघन करणारे हे जे भोंदू लोक आहेत, ते जे खरे अधिकृत जे आचार्य आहेत, जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आहेत, त्यांचा आदर ठेवत नाहीत. हे जे भोंदू लोक आहेत त्यांना वाटतं की आम्हीच श्रेष्ठ आहोत, आम्हालाच सगळं कळतं. त्यामुळे दुसरे जे खरे आचार्य आहेत त्यांचा ते द्वेष करतात, त्यांना मान सन्मान देत नाहीत आणि स्वतः धार्मिक तत्वांचं उल्लंघन करीत राहतात. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीता 4.2 याप्रमाणे एवं परंपरा प्राप्तम, हे सर्वश्रेष्ठ भगवत विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारेच प्राप्त होते. भगवंत या 4.2 या श्लोकामध्ये अधिकृत गुरु शिष्य परंपरेचं महत्व सांगताना भगवंत म्हणतात की हे जे भगवंतांचं विज्ञान आहे ते कसं आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि हे गुरु शिष्य परंपरेनेच प्राप्त होणार आहे. आणि वेदांमध्ये उल्लेख केलेल्या आचार्यांची उपासना अनिवार्य आहे, या वैदिक आदेशांकडे ते दुर्लक्ष करतात. आता हे जे भोंदू लोक आहेत, फसवणारे लोक आहेत, ते हे जे सगळं ज्ञान आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा विचारही करत नाहीत, तिथून मार्गदर्शनही घेत नाहीत. ते स्वतःलाच मी गुरु आहे, मी मोठा अवतार आहे, मीच खरा शहाणा, अशा रीतीने ते सगळ्यांना सांगत राहतात. आणि वैदिक जे आदेश आहेत ज्यामध्ये सांगितलंय की अधिकृत गुरु शिष्य परंपरेद्वारे ज्ञान घ्यावं, हे ते मानत नाहीत, दुर्लक्ष करतात. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते स्वतःच तथाकथित आचार्य होतात. आपण जेव्हा बघतो वेगवेगळे पोस्टर लागलेले असतात, तर त्यांच्या नावामागे कितीतरी विशेषण लावलेले असतात.
आणि त्यामुळे काय होतं, लोकांची दिशाभूल होते. खरी दिशा आहे भगवंतांकडे जाण्याची, मगर भूल होते. म्हणजे काय होतं, भूल म्हणजे ते भ्रमित होतात, लोक चुकीच्या मार्गाला जातात, दिशाभूल होते, भ्रमिष्ट होतात. कारण की काय आहे, त्यांना जे मार्गदर्शन असतं ते अतिशय चुकीचं असतं. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते स्वतःच तथाकथित आचार्य होतात, परंतु स्वतः आचार्यांच्या नियमांचे पालन करीत नाही. आचार्य बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. वॉक युअर टॉक. आचार्य काय असतो, गोस्वामी असतो, त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात असतात, तो भगवंतांचा महान भक्त असतो, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतला असतो, त्यांनी वैदिक शास्त्रचं ज्ञान आपल्या गुरूंकडून प्राप्त केलेलं असतं, ते सगळं समजून घेतलेलं असतं आणि ते इतरांना समजवण्याची त्यांना कुवत असते, शक्ती असते. पण असे कोणतेच गुण या भोंदू आचार्यांमध्ये नसतात, तथाकथित आचार्यांमध्ये नसतात. आणि आचार्यांनी पाळायचे जे नियम आहेत तेही ते पाळत नाहीयेत. तर असे जे लोक आहेत, जे स्वतः अनैतिक वागतात, लोकांनाही अनैतिक होण्यासाठी मार्गदर्शन करतात, ते सांगतात की काही नाही, तुम्ही नॉनव्हेज खा, तुम्ही वाईट कामं करा, काही हरकत नाही, अशा रीतीने ते चुकीचा प्रचार करतात. स्वतः तर घाणेरडा वागतातच, इतरांनाही वाईट वागण्यासाठी प्रोत्साहित करत राहतात. असे अधम मानव समाजातील सर्वात घातकी घटक आहेत. प्रभुपाद म्हणतात, असे जे अधम मानव जे आहेत, अधम नरांमधील अधम लोक हे आहेत, ते हे जे मानव समाज आहे त्यामधले सर्वात घातक लोक आहेत. धार्मिक शासन नसल्यामुळे ते सरकारी नियमांच्या तावडीतून सुटतात, परंतु भगवंतांच्या नियमांच्या कचाट्यातून ते सुटू शकणार नाहीत. आपल्या आता अनेक देशांमध्ये काय म्हटलं जातं की आमचं निधर्मी राष्ट्र आहे, प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची परवानगी आहे. आणि अशामुळे काय आहे, हे जे असे लबाड लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांना काही शासन केलं जात नाही. पण भगवंतांचे नियम आहेत ते अतिशय कठोर आहेत, त्याच्यापासून तर काही कोणी सुटू शकणार नाही. भगवंतांनी भगवद्गीतेत 16.19 आणि 20 मध्ये स्पष्ट सांगितले आहे की, आता आपण हे जे 16.19 आणि 20 आहेत ते श्लोक बघूयात. 19वा श्लोक आणि 20वा श्लोक याचे नुसते मी अर्थ वाचते आहे, जे म्हणजे भाषांतर वाचते आहे. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकीत असतो. हे कौंतेया, 20वा श्लोक वाचते, 16.20 भाषांतर. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. तर असे हे जे वाईट कार्य करणारे, हे जे अधम लोक आहेत, जे तथाकथित खोटारडे आचार्य आहेत, त्याबद्दल भगवंत म्हणतात की हे कसे आहेत, ह्यांना भगवंतांविषयी काही प्रेम नाहीये, ते द्वेष करणारे आहेत, क्रूर आहेत, ते नरांमधले अधम आहेत, तर त्यांना मी आसुरी योनीमध्ये टाकत असतो. तर आपण आता प्रभुपादांनी हे जे 12व्या मंत्राला तात्पर्य दिलं आहे त्यातला शेवटचा भाग वाचतो आहोत. भगवंतांनी भगवद्गीतेत 16.19 आणि 20 मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की धार्मिकतेच्या अवडंबराखाली वावरणारे द्वेषी, मत्सरी आणि आसुरी लोक नरकाच्या सर्वात गहन गर्तेत फेकले जातात. असे हे जे लोक आहेत, अवडंबर करतात, आम्ही धर्माचं पालन करतो, पण मनात काय आहे, भगवंतांविषयी द्वेषी वृत्ती आहे, मत्सरी वृत्ती आहे, आसुरी भाव आहे, ते इतरांनाही चुकीचं मार्गदर्शन करतात आणि असे लोक नरकाच्या सर्वात गहन गर्तेमध्ये फेकले जातात, गहन भागामध्ये फेकले जातात. हे जे पाखंडी आहेत ते केवळ इंद्रिय सुखाकरता केलेला बुवाबाजीचा धंदा संपला की ब्रह्मांडातील सर्वात नारकीय प्रदेशात जातील याची श्री ईशोपनिषद पुष्टी करते.
श्री ईशोपनिषद मंत्र 12 यामध्ये सांगितलंय, हे जे पाखंडी फसवणूक करणारे लोक आहेत त्यांचं ध्येय काय आहे? हे जे बुवा बनून बसलेत, आचार्य बनून बसलेत, आत काय चाललंय? इंद्रिय तृप्तीसाठी हे सगळे धंदे चालले आहेत. तर हे त्यांचं जीवन संपलं. त्यांचं की काय होतं, हा बुवाबाजीचा धंदा संपला की हे जे ब्रह्मांडामध्ये नारकीय प्रदेश आहेत तिथल्या सर्वात नारकीय प्रदेशामध्ये ते जातील असं सांगितलं आहे. तर अशा रीतीने आपला 12वा मंत्र पूर्ण झाला आहे. आपण विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.